नमस्कार मंडळी, इकोविजन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जास्वंदीची जी कॉमन कीड येते त्या किडीविषयी आपण जाणून घेणार आहोत. जास्वंदीच्या पानांवरती मोस्टली मावा किंवा मिलीबग असं म्हणतात ही कीड येते. ही कीड कशामुळे येते हे आपण पहिलं जाणून घेऊया. जर आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपण जिथे झाड लावले त्या ठिकाणी जर ऊन किंवा असं उष्णतेचा प्रकाश आहे ते व्यवस्थित येत नसेल तर ही कीड लवकर येते. दमट हवामानामध्ये ह्या किडीची वाढ लवकर होते. तसेच जर आपल्या झाडाला पुरेसं न्यूट्रिशन मिळत नसेल, वॉटर लॉगिंग जास्त होत असेल तर ही कीड किंवा हा जो मावा आहे हा जास्त प्रमाणात येतो. तर हा कसा ओळखायचा असतो की हा जो आपल्या पानांवरती त्या जास्वंदीच्या झाडावरती ही विशिष्ट प्रकारची पांढऱ्या प्रकारची किडी किंवा अळी दिसतात. तर त्या अळी खूप जास्त वेगाने पसरतात आणि ही जे मावा आहे ते काय करतं की आपल्या झाडाच्या सालींमधून किंवा पानांमधून हे विशेष प्रकारे रस शोषून घेतं आणि त्याने आपल्या झाडाची जी वाढ आहे ती खुंटते आणि परिणामी ते हळूहळू येऊन ते आपलं झाड मरतं. तर ही अशा प्रकारची त्याची पानं पिवळी पडतात. हे जसं तुम्ही बघू शकता, ही अशा प्रकारे पूर्ण त्याची किडी किंवा हे मावा आहे ते अशा प्रकारे पसरतं आणि हे झाडाचं पूर्ण न्यूट्रिशन जे आहे ते पूर्ण शोषण करून घेतं आणि पान निस्तेज होऊन पडतं. तर त्यामुळे काय होतं, झाडाची वाढ खुंटते आणि झाड पूर्णपणे सक्षमप्रमाणे वाढू शकत नाही. त्यासाठी काय करायचं असतं की सगळ्यात पहिलं तर काय आहे की जेवढं तुम्हाला जमेल तेवढं आपण ते कॉटनने किंवा रुईने हे जे आहे ते पूर्ण हे पुसून काढायचं आहे. आता मी हे ते आज सकाळी त्याला मी हे पूर्ण काठीने किंवा असं ते पूर्ण त्याला काढून घेतलेलं आहे. तर आपण त्याच्यावरती एक फवारणी बघणार आहोत. एक कीटकनाशकाची फवारणी आहे ती बघणार आहोत आणि ही जी माती अशी निश्चित झालेली दिसते आपल्याला त्यासाठी आपण खत हे मिक्स करून देणार आहोत. त्याच्यात निमखली वगैरे आहे, आता हे खत आपण त्याला मिक्स करून देणार आहोत. चला मग पुढे बघूया. फवारणी करताना हे आपण बघतो हे द्वनवीत आहे. द्वनवीत हे स्टिकर आहे, हे वेटिंग एजंट म्हणतात त्याला. हे वेटिंग एजंट काय करतं की आपले हे पानं आहेत त्या पानांवरती पूर्णतः पसरतं आणि जे काही आपण त्यात औषध मिसळणार आहोत ते औषध व्यवस्थित त्या झाडावरती किंवा पानांवरती व्यवस्थित पसरवायचं काम हे वेटिंग एजंट करतं. तर हे आपल्याला घ्यायचं 1 लिटरसाठी साधारणतः 2 ते 3 ml. याच्यावरती जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे घ्यायचं आहे. हे 30 लिटरसाठीच आहे, तर आपल्याला 1 लिटर पाहिजे तर आपल्याला 2 ते 3 mlच घ्यायचं आहे. घेऊया. ही आपली 1 लिटरची स्प्रे बॉटल आहे, त्यात एक अंदाजानेच आपल्याला टाकायचं आहे. आपण घेतलेलं आहे असंच ठेवूया. त्यानंतर आपल्याला ॲड फायर म्हणून इन्सेक्टिसाईड आहे हे त्यामध्ये ॲड करायचं आहे. हे सुद्धा एक चिमूटभर साधारण 2 ml 2 ग्रामच घ्यायचं आहे 1 लिटरसाठी. ही आपली साधारण 1 लिटरची स्प्रे बॉटल आहे, तर त्यात हे आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड करून घेऊया आपण. याचं जर प्रमाण जास्त तुम्हाला पाण्यामध्ये तुमचं जास्त प्रमाण झालं तर झाडाची पानं करपून जाऊ शकतात. सो ते तुम्हाला अतिशय काळजीपूर्वकच ते हँडल करायचं आहे आणि तेवढंच तुम्हाला ते घ्यायचं आहे. हे आपण घेतलेलं आहे. यामध्ये व्यवस्थित स्प्रे करून घ्यायला. हे जर तुमच्याकडे जास्त प्रमाण नसेल, किडीचं जर प्रमाण जास्त नसेल तर तुम्ही नीम स्प्रे किंवा साबणाचा स्प्रेसुद्धा करू शकता किंवा कडुलिंब आणि साबण या दोघांचं मिश्रण करून तुम्ही याच्याची फवारणी करू शकता. तर ते लवकरात लवकर अटकत येऊ शकतं. पण आता आपल्याकडे हे खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे, तर आपण केमिकल स्प्रेची फवारणी घेतो आहे. हे संपूर्ण असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अतिशय काळजीपूर्वक पूर्ण स्प्रे करायचं आहे. आणि याची जी फ्लॉगिंग झालेली पानं आहेत, ही पिवळी झालेली पूर्ण पानं आहेत, ते सर्व पानं काढून टाकायचे आहेत आपल्याला, जेणेकरून जी पुढची पानं येतील त्या पानांवरती ते पसरणार नाही. जी पानं येतील ती सक्षम पानं येतील. जेवढं काढता येईल तेवढं काढून घेणार आहोत. हे बघा, हे पूर्ण अशा प्रकारे मावा मिलीबग हे पूर्ण अशा प्रकारे येत असतं. पूर्ण पानांचा रस शोषून घेतं. पानं तसंच एक काडी असते, या काडीचा सुद्धा रस शोषून घेतं. हे म्हणजे किती जोरात किंवा प्रभावीपणे हे आलेलं आहे
ते आज सकाळीच मी साफ केलं होतं. संपूर्ण पानं क्लीन करून घेतली होती गरम पाण्याने, एकदा साधारण कोमट पाण्याने. आणि तरीसुद्धा आता बघा, हे जवळपास एक 7 ते 8 तासामध्ये ही पुन्हा एवढी त्याची प्रसरण क्षमता वाढलेली आहे, प्रसरण वाढलेलं आहे त्याचा. आणि सगळं काढून टाकतं. म्हणजे अशा प्रकारे आपलं औषध तयार झालं आहे. आपण याला म्हणून स्प्रे करून घेऊया. पानाच्या वरती मागे दोन्ही साईडला स्प्रे करायचं आहे. चांगलं व्यवस्थित जेवढं जमेल तेवढं. खूपच चिकट असेल तर स्ट्रीम करून घ्यायचं आहे. असं स्प्रेने मग त्याला फवारणी करायची. हे पानाचे जॉईंट्स आहेत, त्या जॉईंट्समध्ये सुद्धा व्यवस्थित जेवढं जमेल तेवढं व्यवस्थित लॉगिंगमध्ये आहे काढून घेतो. बघा, हे पूर्णतः पानाच्या मागे सुद्धा व्यवस्थित स्प्रे करून घेतो आहे. स्प्रे करताना खबरदारी घ्यायची की आपल्या तोंडात वगैरे जाता कामा नये, डोळ्यात तोंडात जाता कामा नये. स्प्रे करून झालेलं आहे. आता एक थोडा वेळ थांबूया आणि याला पुन्हा खतांचं नियोजन करून घेऊया. ही जी माती आहे ती माती उकळून घेते. ही पानं पिवळी पडण्याचं कारण म्हणजे आपल्या मातीमध्ये फॉस्फरसचं जे प्रमाण असतं ते कमी झाल्यानंतर ही पानं पिवळी होतात. आणि पानं पिवळी पडली किंवा आपलं झाड कमकुवत झालं तरीसुद्धा मिलीबॅगचा अटॅक हा खूप जोरात होतो. तर आपण काय करतो, पण त्याला ही सगळी माती मोकळी करून घेते. आणि आपल्या घरासाठी फॉस्फरसचं प्रमाण वाढवायचं आपल्याला. त्यात काय करतं आहे की केळीची सालं आहेत, आपण सुकवून ठेवली होती ती केळीची सालं आपण सगळी टाकतो आहे. केळीच्या सालांमध्ये फॉस्फरसचं प्रमाण खूप चांगलं असतं. तर आपण हे पूर्ण सालाचे आहे बारीक बारीक तुकडे करून टाकून घेऊया. हे नॅचरल फर्टिलायझरचं काम करतं. त्याचबरोबर आपण हे आहे हे खत देणार आहोत. या खतामध्ये जवळपास एक 5 ते 7 प्रकारचे खतं आहेत. NPK आहे, DAP आहे, त्याच्यानंतर 19-19-19 असे 5 नीमखत आहे, बोरॉन आहे, असे 5 ते 7 प्रकारची मिश्र खतं आहेत. आपण त्याला मिक्स करून ठेवलेले आहेत. ही सुद्धा आपण देणार आहोत. साधारणतः 1 ते 2 टीस्पून आपल्याला फक्त ही खतं द्यायची. आपण कुंडीमध्ये झाड लावलेलं आहे तेवढं खत पुरेसं आहे. त्याचा अतिसुद्धा वापर करायचा नाही आहे. आता ही माती जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्याची साधारण मातीच्या खाली जाती काळजी घ्यायची जेणेकरून ती लवकर येऊ. आणि त्यामध्ये आपण बरोबर अजून थोडीशी माती ॲड करणार आहोत जेणेकरून संपूर्ण केळीचे साल वगैरे जे आहे ते पुसतील. माती दूषित होईल, झाडाला चांगले न्यूट्रिशन्स मिळतील, झाडाची वाढ चांगली होईल. अशा प्रकारे आपण आपल्या जास्वंदीच्या झाडाची किंवा अन्य कोणत्याही झाडाची ज्याच्यावरती मिलीबग किंवा काही येतं तर त्याची आपण अशी काळजी घेऊ शकतो. शक्यतो लवकरात लवकर त्याची काळजी घ्यायची जेणेकरून आपल्याला केमिकल स्प्रे करायची गरज पडणार नाही. आपण नीम स्प्रे किंवा साबण पाणी यानेसुद्धा आपण त्याला आटोक्यात आणू शकतो. अशाच गार्डनच्या विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.